हे सर्व माई साहेबांनी केलंय का? आणि हा सर्व माई साहेबांचा राजकीय गट आहे? माई 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 तुम्ही ज्याला वाचवणार होता त्याचं काय झालं ना? माई साहेब, तुम्ही आणलेले साक्षीदार तर पळून गेले. माई साहेब, यावर तुम्हाला काही बोलायचं आहे का? नाही म्हणजे तुमचा मुलगा स्वतःच वैदिनीच्या चारित्र्याशी आम्ही देतोय ना. माई साहेब बोला. स्वतः आता त्यांच्या आई पण त्यांच्या बाजूने उभ्या आहेत. मग आता तुम्ही जे आरोप करता त्याच्या मागे तुमचं काही राजकारण तर नाही ना? माई साहेब, हे पुरावे म्हणायचे की राजकीय गट? माई साहेब, सुमितचे पुरावे कोर्टात टिकतील असं काही वाटत नाही. तो स्वतः न्यायालयात जाणार नाही, मग हे सगळं स्क्रिप्टेड तर नाही? हा माई साहेब बोला. तुम्हाला तिकीट न मिळाल्यामुळे तुम्ही स्वतःच्या सुनेवर आरोप करता? की वैयक्तिक सुडाची राजकारणातली एंट्री तर नाही ना? माई साहेब, कालपर्यंत तुम्ही महिला सक्षमीकरणाबद्दल बोलत होत्या आणि आज एका महिलेच्या चारित्र्यावर तुम्ही संशय घेताय. हा दुटप्पीपणा वाटत नाहीये का तुम्हाला? जर आरोप खरे असतील तर तुम्ही कायदेशीर कारवाई का नाही केली? आणि जर खोटे असतील तर सार्वजनिकरित्या एका स्त्रीची बदनामी का करताय? हा माई साहेब बोला तुम्ही आता. आज बोला. बोला.